मित्रांनो, याच्या अगोदर जे आपण चालू घडामोडीचे 3 व्हिडिओ बघितलेले आहे, याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। चांगले आपण म्हणू शकतो व्हिडिओ तिथे जे समजा ते शेअर झालेले आहे आणि चांगले विद्यार्थी तिथे काय करत आहे त्या व्हिडिओला बघत आहे। कारण की त्याच्यामध्ये कंटेंट एवढा भारी दिला होता आपण की तुमची आतुरता लागली असेल चौथ्या व्हिडिओसाठी, जे आपण चालू घडामोडीचा चौथा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन आहे जे येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय आपण म्हणू शकतो फायदेशीर तिथे ठरणार आहे। मित्रांनो, मी उमेश राठोड आपलं सर्वांचं स्वागत करतो या नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आपण चालू घडामोडीचा हा चौथा व्हिडिओ बघत आहे। अतिशय महत्त्वाचे याच्यामध्ये घडामोडी आहे जानेवारी ते डिसेंबर 2024 च्या। ठीक आहे, आता बघा काय दिलेलं आहे काय नाही, चेक करा। 2024 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे, हा पहिला प्रश्न आहे। तर याचं नाव आहे हान कांग। हान कांग जर बघितलं तर यांना 2024 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तर महत्त्वाची गोष्ट आहे ते लक्षात ठेवायची आहे। चला, नंतरचा पॉइंट त्याच्यावर तोच आपण म्हणू शकतो की इथं हान कांग हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर चेक करा, भारताचे 51वे सरन्यायाधीश, भारताचे 51वे, इथं लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कितवे आहे ते, बरोबर आहे। काय दिलेले, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्याचं नाव आहे संजीव खन्ना। आता लक्षात ठेवू शकतो आपण संजीव खन्ना जर बघितलं तर भारताचे हे 51वे सरन्यायाधीश आहे। त्याच्यानंतर जर बघितलं दिल्ली मुख्य न्यायालय जे समजा आपलं, तर त्याचे पण ते वकील वगैरे राहिलेले आहे, तर आपण ते लक्षात ठेवू शकतो। त्याच्यानंतर बघा डोनाल्ड ट्रम्प हे जर बघितलं तर सर्वांना परिचित आहे, डोनाल्ड तात्या आपण ज्यांना म्हणतो। डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे हे आपण म्हणू शकतो 47वे राष्ट्राध्यक्ष झालेले आहे। कितवे? 47। कारण की इथे जर बघितलं तर सर्वांनाच माहित आहे की अमेरिकेचे आता राष्ट्राध्यक्ष कोण आहे। तर प्रश्न असंही बनू शकतो आपल्याला की कितवे आहे ते, ठीक आहे, कितवे आहे तर 47वे आहे। याच्या अगोदर जर बघितलं तर याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की 46वे कोण होते, आहे की नाही, 46वे कोण होते तर जो बायडन होते। त्याच्या अगोदर जर बघितलं तर 45वे जर बघितलं तर 45वे परत कोण आहे, डोनाल्ड ट्रम्प आहे। राहील का लक्षामध्ये? तुम्हाला माहित आहे की डोनाल्ड ट्रम्प जर बघितलं तर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर झालेच आहे, तर यांचं कार्यकाळ जर बघितलं तर यांना 4 वर्षाचा लाभणार आहे। म्हणजे आपण सरळ म्हणू शकतो की तिचं जर समजा राष्ट्राध्यक्ष असतो तो फक्त किती वर्षांसाठी निवडला जातो बेटा, 4 वर्षांसाठी निवडला जातो। किती वर्षांसाठी? 4 वर्षांसाठी निवडला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवता येईल। त्याच्यानंतर जर बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणताही व्यक्ती फक्त 2 टर्म तिथं काय भूषू शकतो, तो अध्यक्षपद तिथं भूषू शकतो। म्हणजे 2 वेळेस त्याला राष्ट्राध्यक्ष होता येते, तिसरा वेळेस तो जे समजा निवडणूक लढू शकतो का, तर नाही। तुम्हाला माहिती आहे बराक ओबामा जर बघितलं तर 2 टर्म ते काय झालेले आहे, राष्ट्राध्यक्ष झालेले आहे। त्याच्यानंतर जर बघितलं डोनाल्ड ट्रम्प हे पण इथं तुम्हाला काय दिसतात, 2 वेळेस राष्ट्राध्यक्ष होताना दिसतात। अजून एक पॉईंट आपण अतिशय महत्त्वाची सांगू शकतो कोणाच्या बाबतीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत, की डोनाल्ड ट्रम्प हे जर बघितलं तर अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध काय राष्ट्राध्यक्ष आहे। सध्या ते मला वाटते 78+ काहीतरी आहे त्यांचं वय, तर लक्षात ठेवू शकतो आपण तिथं तो पॉईंट। चला नेक्स्ट पॉईंट बघूया काय म्हणतो तो। बघा ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे। आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ सध्या कोणी घेतलेली, आता तुम्हाला माहित आहे की याच्या अगोदर कोण होते तर तेच होते, तर त्याचं नाव आहे चंद्रबाबू नायडू। पण मित्रांनो समजून घ्या की चंद्रबाबू नायडू जर बघितलं तर हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेलेच आहे। तर इथं जर बघितलं तर हे 4थ्यांदा झालेलं आहे, बरोबर आहे। हे कितव्यांदा झालेलं आहे, 4थ्यांदा आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री बनलेले आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की आंध्र प्रदेश राज्याची समजा संविधान म्हणतो की विधानसभा सदस्य संख्या जर बघितलं तर 175 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 100 किती आहे ते 75 विधानसभा सदस्य तिथं आहे। त्याच्यानंतर चेक करा 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर लक्षात ठेवू शकतो आपण 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जर चेक केलं तर त्याचं नाव कोण आहे, जेनी इम्प्रेनबेक, बरोबर आहे। जेनी इम्प्रेनबेक यांना 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे। तो महत्त्वाचा आहे कारण की विचारला जाते वन लाइनर मध्ये, तिथं 100% तिथं प्रश्न बनणार मित्रांनो। नंतरचा पॉईंट समजून घेऊ, महाराष्ट्राचे हे 24वे आहे की नाही, 24वे, आता कितवे झालेले आहेत ते महत्त्वाचं आहे कारण की बऱ्याच जणांना तिथं माहिती असते ते पॉईंट की महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्याचं नाव काय, CP राधाकृष्णन। CP राधाकृष्णन जर बघितलं तर ते महाराष्ट्राचे 24वे काय राज्यपाल आहे। याच्या अगोदर बैज होते, हे आपल्याला माहित आहे, बैस, बरोबर आहे, रमेश बैस। त्याच्यानंतर चेक करूया आपण कोण आहे काय आहे। बिहारच्या कोणत्या माजी मुख्यमंत्री यांना नुकताच भारतरत्न जाहीर झाला आहे, म्हणजे तुम्हाला माहित आहे की बिहारचे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे
त्याचं नाव जर बघितलं कर्पूरी काय ठाकूर. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे आपण म्हणू शकतो की पहिले बिगर काँग्रेसचे तिथं मुख्यमंत्री बनलेले आहे. कारण की इथं जर चेक जर केलं तर याच्या अगोदर आपण म्हणू शकतो की काँग्रेसचे तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहे. पण बिगर काँग्रेसचे जर बघितलं तर कोण होते ते कर्पूरी ठाकूर. हे बिहारचे 2 वेळेस मुख्यमंत्री काय म्हणू शकतो आपण 2 वेळेस काय मुख्यमंत्री बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 1 वेळेस बेटा उपमुख्यमंत्री बरोबर आहे उपमुख्यमंत्री. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर लक्षात ठेवायचं की हे शिक्षण मंत्री पण तिथं राहिलेले आहे. काय त्याचं नाव कर्पूरी ठाकूर. बिहारचे 2 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 1 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. शिक्षण मंत्री पण राहिलेले आहे. त्यांना आता काय झालेलं आहे नुकताच ठीक आहे भारतरत्न पुरस्कार काय करण्यात आलेला आहे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यांचं जर आपण जर चेक जर केलं तर त्यांच्या काळामध्ये बऱ्याच तिथं घडामोडी घडलेल्या आहे. तिथं चेक करून घेऊ आपण. ते आपण म्हणू शकतो सर्वच जनता दलमधून पण ते निवडून तिथं आले होते. त्याच्यानंतर चेक करा 2022च्या अहवालानुसार सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे. आता तुम्ही म्हणसाल सर 2022चा अहवाल आहे आता का सांगत आहे. हा अहवाल 2022चा आहे पण प्रकाशित कधी झाला बेटा तो 2024 मध्ये 2024 मध्ये प्रकाशित झालेला आहे. 2022चा अहवालानुसार सर्वाधिक बिबट्यांची संख्या जर बघितली तर ती कुठं आहे तर लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश या ठिकाणी. मध्य प्रदेश या ठिकाणी बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंड नंबरला लक्षात ठेवायचं काय तर सेकंड नंबरला आपला महाराष्ट्र आहे. सेकंड नंबरला कोण आहे महाराष्ट्र. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वन लाईनर मध्ये. त्याच्यानंतर समजून घेऊ आपण भारतात एकूण रामस्थळांची संख्या किती झाली आहे. रामस्थळ तुम्हाला माहित आहे तिथं जर चेक जर केलं तर एकूण किती झाली ते 85. आता आपण जर पॉईंट जर समजून जर घेतलं तर आपण जागतिक पाणथळ दिवस मनवतो बरोबर आहे. ते कधी आहे तर आपल्याला माहित आहे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन तिथं साजरा केला जातो. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्या बाबतीत जर समजून जर घेतला तर सध्या एकूण रामस्थळ किती आहे भारतामध्ये तर ते 85 आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 3 आहे. त्याच्यापैकी जर बघितलं तर तुम्हाला विचारला जाऊ शकते की पहिला कुठला आहे ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की नाशिक मधला जो आहे समजा त्याचं नाव काय क्लिक नाही होत आहे मला पण आपण म्हणू शकतो की नाशिक मधला जो नांदूर मधमेश्वर हा पहिला आहे. त्याच्यानंतर ठाणेमध्ये आहे एक जर बघितलं तर आपण म्हणू शकतो कुठला आहे तो एक कर्जत काहीतरी आहे बरोबर आहे की. तर लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये ते 3 आहे. मला ते एक्झॅक्ट क्लिक नाही होत आहे. वाटल्यास तुम्ही काय करा ते कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा की ते 3 कोणकोणते आहे. मी म्हणेल की नांदूर मधमेश्वर आहे एक. त्याच्यानंतर जर बघितलं ठाणेमध्ये एक आहे अजून मला काहीतरी कर्जत वगैरे तालुक्यामध्ये काहीतरी वाटतो तो आहे म्हणून ठीक आहे. तर चेक करत जा त्यांना. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे काय नाही. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 16वा वित्त आयोग जर बघितलं तर त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद पनगडिया ठीक आहे. डॉक्टर अरविंद पनगडिया यांचं 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून तिथं काय करण्यात आलेले आहे नियुक्ती करण्यात आलेले. हे कोण करत असतो तर तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती बरोबर आहे. राष्ट्रपती काय करत असतो 5 वर्षासाठी बरोबर आहे. 5 वर्षासाठी की वित्त आयोगाचे काय बनवतो म्हणजे वित्त आयोग तिथं काय करत असतो स्थापन करत असतो. त्याचे अध्यक्ष कोण बनलेले आहे अरविंद पनगडिया. तर हे तुम्हाला माहिती आहे की अरविंद पनगडिया ही जर बघितलं तर मोठी पर्सनॅलिटी आहे. इथं जर चेक जर केलं तर तुम्हाला माहित आहे नीती आयोग आपला काय बेटा नीती आयोगाचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहे. नीती आयोगाचे ते काय राहिलेले आहे 2015 ते काय म्हणू शकतो आपण 17 ठीक आहे. हे पहिले उपाध्यक्ष आहे नीती आयोगाचे काय म्हणू शकतो हे आपण फर्स्ट बरोबर आहे की उपाध्यक्ष राहिलेले आहे उपाध्यक्ष ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नीती आयोगाचे ते पहिले उपाध्यक्ष राहिलेले आहे. कोण आहे डॉक्टर अरविंद पनगडिया. राष्ट्रपती ते काय करत असतो वित्त आयोगाची स्थापना करत असतो तुम्हाला माहिती आहे. चेक करा. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचा पुरुष एकेरी. आता समजून घ्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचे पुरुष एकेरी म्हणतो तो काय म्हणतो तो पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेला आहे तर त्याचं नाव आहे जानिक सिनर ठीक आहे. काय त्याचं नाव जानिक सिनर. हे कोणत्या देशाचे आहे तर इटलीचे आहे बेटा. ते कुठचे आहे तर इटलीचे जानिक सिनर इटलीचे आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचे काय बनलेले ते पुरुष एकेरीचे काय बनलेले विजेतेपद त्यांनी काय ठरले आहे आपण असं म्हणू शकतो. खालीलपैकी भारत आणि अमेरिका
या दोन देशाच्या दरम्यान कोणता सैनिकी सराव पार पडलेला आहे किंवा कोणता सैनिकी सराव तिथं झालेला आहे. समजून घ्या की काय होतं ना की बऱ्याच देशामध्ये सैनिकी सराव होत असतात. सराव युद्ध होतो का नाही, तर युद्धासाठी ते काय म्हणजे आपण म्हणू शकतो स्किल एकमेका देशाकडून आपण ते घेत असतो. जसं इथं दिसते की भारत आणि अमेरिकामध्ये दोन देशामध्ये सैनिकी सराव जर होत असेल तर भारताचे जे सैनिक आहे यांच्याकडे जे स्किल आहे ते कोणाला देणार, अमेरिकेचे आपण म्हणू शकतो सैनिकांना. अमेरिकेचे सैनिकांजवळ जी स्किल आहे ते कोण शिकणार, भारताचे सैनिक शिकणार. असे इथं युद्ध अभ्यास होत असतात. तिथं जर बघितलं भारत आणि अमेरिकामध्ये जर बघितलं तर युद्ध अभ्यास नावाचा काय झालेला आहे, सैनिकी सराव झालेला आहे. बरेच तुम्हाला सैनिकी सराव दिसतात, जसं सिम्बेक्स असेल, ठीक आहे, भारत आणि काय म्हणू शकतो आपण सिंगापूरमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर मित्रशक्ती असेल, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये आहे, ठीक आहे. हे असे आपल्याला युद्ध सराव तिथं लक्षात ठेवावा लागत असतो. पण भारत आणि अमेरिकामधला हा महत्वाचा युद्ध सराव आहे, त्याचं नाव काय आहे बेटा, युद्ध अभ्यास आहे. राहील लक्षामध्ये, ठीक आहे. इथं काय बघितलं आपण, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेले आहे, डॉक्टर अरविंद पनगडिया. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेते जानिक सिनर इटलीचे आहे ते. खालीलपैकी आपण जर बघितलं भारत आणि अमेरिकामध्ये कुठला युद्ध सराव झाला तर किंवा आपण म्हणू शकतो युद्ध अभ्यास झालेला आहे तर त्याचं नावच काय आहे, युद्ध अभ्यास आहे. राहील का लक्षामध्ये. चला नेक्स्ट पॉईंट समजून घेऊ आपण, काय दिलेलं आहे काय नाही चेक करा. 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. आता इथं जर बघितलं तर टिळकांच्या नावानं हे जो पुरस्कार इथं चालवला गेलेला आहे की लोकमान्य टिळक आहे की ना, राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर डॉक्टर सुद्धामूर्ती. डॉक्टर सुद्धामूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार तिथे जाहीर करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवू शकतो आपण. 2024चा प्रजासत्ताक दिनाला कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आता लक्षात ठेवू शकतो आपण की गुजरात, बरोबर आहे, गुजरात राज्याच्या, ठीक आहे, चित्ररथाला प्रथम क्रमांक देण्यात आलेले 2024च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे, समजा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024चे अध्यक्ष कोण राहिलेले आहे तर डॉक्टर रवींद्र शोभणे. डॉक्टर रवींद्र शोभणे हे आपण म्हणू शकतो 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय राहिलेले अध्यक्ष. तुम्हाला विचारला जाऊ शकते, आता बघा तुम्हाला मी एक होमवर्क देणार किंवा तुम्ही कमेंटमध्ये मला तो सांगणार पॉईंट की हा जो संमेलन आहे तो कोणत्या शहरामध्ये झाला, कोणत्या ठिकाणी झाला, हे तुम्हाला सांगायचं आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. बघा मित्रांनो, आपण इथं बघितलं 2024चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला, सुद्धामूर्ती. 24चा जो आहे समजा चित्ररथ प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे, गुजरात या राज्याने. 97वे अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर रवींद्र शोभणे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा पॉईंट समजून घ्या रे, काय म्हणतो तो 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे. आता बघा जो साहित्य संमेलन आहे तो त्याचा नंबर कमी चालू आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जो नाट्य संमेलन आहे काय दिसतो इथं, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जर बघितलं तर ते 100वा आहे, बरोबर आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण राहिलेला आहे तर लक्षात ठेवू शकतो आपण डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर जब्बार पटेल हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहे आणि इथं जर बघितलं तर ते 100वे आहे. आता याचं पण पॉईंट तुम्ही मला काय करणार की कमेंट बॉक्समध्ये सांगणार की जो डॉक्टर जब्बार पटेल तिथं अध्यक्ष राहिलेला आहे तर हा जो भारतीय नाट्य संमेलन तिथं भरवला गेला होता तर कोणत्या शहरामध्ये कोणत्या ठिकाणी तो संपन्न झालेला आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. त्याच्यानंतर चेक करा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मार्च 2024 मध्ये काय दिसतो बेटा, मार्च 2024 मध्ये कॉटन कॅन्डी, बरोबर आहे, कॉटन कॅन्डीच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जे लेकरं खातात की त्याला काय म्हटलं जाते, ते समजा ते साखरेचं ते बनत असो त्याला काय म्हटलं जाते, कॉटन कॅन्डी. हा जो कॉटन कॅन्डी आहे की नाही याच्यावर काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे. कुठला राज्य आहे, कुठला राज्य सरकार आहे ते आपल्याला तिथं चेक करायचं. तर हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे, कॉटन कॅन्डीच्या उत्पादनावर आणि विक्रीवर काय घेतलेले बंदी घातलेले, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. वन लाइनर मध्ये मित्रांनो ते विचारले जाते. त्याच्यानंतर चेक करा 2024 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेले तर ते माहित असायला पाहिजे आपल्याला की किती वर्ष पूर्ण झालेले आहे. 75 वर्ष काय झाले बेटा, पूर्ण झालेले, कंप्लीट झालेले. आता ही गोष्ट माहित असायला पाहिजे आपल्याला की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी, बरोबर, 26 जानेवारी 1949 ला, बरोबर आहे की 1900 काय
49 ला कोणाची स्थापना झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची. आणि अंमलबजावणी जर बघितलं, आपण जर बघितलं प्रत्यक्ष कार्य जर बघितलं तर ते कधीपासून? तर लक्षात ठेवायचं 28 जानेवारी. काय लक्षात ठेवणार आपण? 28 जानेवारी 1949 असं लक्षात ठेवायचं आहे. स्थापना कधी झालेली आहे? 26 जानेवारी 1949 ला. इथं जर बघितलं तर वर्ष किती झालेले आहे ते कंप्लीट, तर आपण म्हणू शकतो 75. आणि 28 जानेवारी 1949 ला काय प्रत्यक्ष ते कामाला काय झालेले? सुरुवात झालेली आहे, कार्याला काय झालेले? सुरुवात झालेली. लक्षात ठेवू शकतो. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की 75 वर्ष पूर्ण झालेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला. समोरचा पॉईंट समजून घ्या. अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा कोणती? आता बघा सध्या करंटमध्ये पॉईंट आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपण म्हणू शकतो मिळालेला आहे. याच्या अगोदर 5 भाषेला होता, बरोबर आहे की नाही? तर इथं चेक करून घ्या काय आहे पॉईंट, समजून घ्या की सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. पण इथं तुम्हाला पहिला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की पहिली कोणती भाषा आहे की जिनं जे समजा अभिजात भाषेचा दर्जा तिथं प्राप्त केला होता, ठीक आहे? तर ती भाषा आहे मित्रांनो तामिळ. तामिळ भाषेला 2004 मध्ये केंद्र सरकारने काय दिलेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे 2004 मध्ये, ठीक आहे? त्याच्यानंतर जर बघितलं आपण म्हणू शकतो संस्कृत आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे आणि शेवटी काय दिसतो तुम्हाला? उडिया आहे, ठीक आहे? या भाषांना ऑलरेडी काय मिळालेलं आहे? आपण म्हणू शकतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाले. आता जे समजा 5 भाषा आहे, म्हणजे आपण जर चेक जर केलं याच्यामध्ये जर चेक केलं की आता 5 भाषांना काय मिळालेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा मिळाले. ते 5 भाषा कोणकोणत्या आहेत? त्याच्यामध्ये मराठीतच आहे. ते तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर चेक करा. जगातील पहिली कार्बन फायबर हायब्रिड, बरोबर आहे? जगातील पहिली कार्बन फायबर हायब्रिड ट्रेन कोणत्या देशाने सादर केली आहे? कोणत्या देशाने तिथे लॉन्च केली आहे? तर लक्षात ठेवायचं चीन हा देश आहे की जगातील पहिली, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, पहिली कार्बन हायबर, ठीक आहे, हाय स्पीड ट्रेन त्यांनी काय केलेले आहे? लॉन्च केलेले आहे. देशाचं नाव काय? चीन. महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा T20 पुरुष वर्ल्ड कप तुम्हाला माहिती आहे की भारताने तो जिंकलेला आहे. कोणाच्या विरुद्ध? तर साऊथ आफ्रिका. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्पर्धेत राजदूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? तर हे सगळेच जण आहेत त्याच्यामध्ये. युवराज सिंग आहे, शाहिद आफ्रिदी आहे. आपण युवराज सिंग जर बघितलं तर हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहे. त्याच्यानंतर जर बघितलं शाहिद आफ्रिदी, ठीक आहे, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू. त्याच्यानंतर क्रिस गेल, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वेस्ट इंडिजचे काय रे माजी क्रिकेटपटू आहे. तर यांना जे आहे समजा तर राजदूत म्हणून यांची काय झाली होती? आपण म्हणू शकतो निवड करण्यात आली होती. T20 वर्ल्ड कप पुरुष, ठीक आहे, 2024 भारताने तो आपण म्हणू शकतो वर्ल्ड कप जिंकलेला आहे. जर उपविजेता जर बघितला तर देश कोणता आहे? साऊथ आफ्रिका. लक्षात ठेवायचं आहे. कप्तान कोण होते तेव्हा? म्हणजे आपण जर बघितलं तर रोहित शर्मा, ठीक आहे. हे पण आपण लक्षात ठेवू शकतो. बघा मित्रांनो, बाल साहित्य पुरस्कार. आता जर बघितलं बाल साहित्य पुरस्कार 2024 चा, तुम्हाला माहिती आहे की पुरस्कारवर 1 ते 2 तिथे प्रश्न असतात. आणि हे सगळे पुरस्कार जे आहे समजा महत्त्वाचे पुरस्कार आहे, जे कोणते थातुरमधून तिथे घेतलेले नाही, महत्त्वाचे पुरस्कार घेतलेले, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे, कारण की याच्यावर मित्रांनो प्रश्न बनतो म्हणजे बनतो. बाल साहित्य पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आलाय? तर भारत शासने, बरोबर आहे? भारत काय रे? शासने यांना काय करण्यात आलेले? बाल साहित्य पुरस्कार 2024 हे काय करण्यात आलेले आहे? जाहीर करण्यात आलेले. त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 ची, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023च्या या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक कोणी जर पटकावलेले तर तो राज्य जर बघितलं तर कोण आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राने एकूण जर बघितलं मित्रांनो 57 सुवर्ण तिथे पदक पटकावलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की खेलो इंडिया हे आपण कशासाठी चालू केलेलं आहे की भारताचा जो युवा आहे तो तिथं खेळला पाहिजे आणि त्यांनी जे समजा जागतिक लेवलला काय मिळवलं पाहिजे? सुवर्ण पदक पटकावलं पाहिजे, ठीक आहे. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटचा हा काय महत्त्वाचा आपण म्हणू शकतो एक उपक्रम आहे, असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. चला नंतरचा पॉईंट समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच उद्घाटन केलेला अटल सागर सेतूची लांबी एकूण तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, कारण की हा जर बघितलं तर अटल सागरी सेतूची लांबी हे आपण तिथं बऱ्याचदा तिथं प्रश्न आलेले आहे की एखाद्या बोगद्याचं उद्घाटन झाले असेल, एखादा सेतूचं उद्घाटन झालं असेल तर तिथं आयोग तिथं प्रश्न विचारत असतो, त्याच्या डायरेक्ट लांबीवरती प्रश्न विचारत असतो. तर इथं लक्षात ठेवायचं 21.8 किलोमीटर, ठीक आहे, लांबीचं काय हा सेतू आहे, जे माननीय पंतप्रधान कोण?
नरेंद्रजी मोदी यांनी काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. ते आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. चला नंतरचा पॉईंट समजून घेऊ मित्रांनो, काय म्हणतो तो. इथं जर चेक जर केलं, अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाची मूर्ती खालीलपैकी कोणी बनवलेली आहे. आता बघा हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपण म्हणू शकतो मोठं ते एक सण सारखं साजरा करण्यात आला होता. समजून घ्या, अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाची मूर्ती खालीलपैकी कोणी बनवली आहे, तर त्याचं नाव आहे अरुण योगीराज. ठीक आहे, योगीवरून लक्षात ठेवायचं, योगीराज आहे ते, त्यांनी काय केलेलं आहे, रामलल्लाची मूर्ती बनवलेली आहे. इथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की आंध्र प्रदेशमधून तो दगड तिथं आणण्यात आला होता, कोणासाठी, रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी. ठीक आहे, हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर चेक करा 2023चा, बरोबर आहे, महाराष्ट्र भूषण. आता बघा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जर बघितला ना, तर महाराष्ट्र सरकारचा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर त्याचं नाव आहे अशोक सराफ. अशोक सराफ हे मराठी आपण म्हणू शकतो मराठीचे हिरो पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता, बरोबर आहे. अशोक सराफ 2023चा महाराष्ट्र भूषण त्यांना पुरस्कार तिथं प्रदान काय म्हणू शकतो, प्रदान करण्यात आला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो, नुकताच उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात उंच बोगदा कुठं आहे किंवा कोणता आहे हे तुम्हाला विचारला जाऊ शकते, तर ते सेला बोगदा आहे. कुठं आहे ते, सेला बोगदा. सेला बोगदा जर बघितलं जवळपास 13,000 फूट वरती तो उंच जे आहे समजा आहे, आणि तिथं जर चेक जर केलं तर त्याचं उद्घाटन करण्यात आलेले सर्वात उंच ते बोगदा म्हटलं जाते. आणि इथं जर चेक जर केलं तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे, तर लक्षात ठेवायचं अरुणाचल प्रदेश, बरोबर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये हा बोगदा तुम्हाला दिसतो, अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वात उंच बोगदा आहे तो सेला बोगदा, जवळपास 13,000, बरोबर आहे, 13,000 फूट वरती तो बोगदा आहे. आणि इथं जर चेक जर केलं तर भारत आणि चीनच्या सीमेवरती आपण म्हणू शकतो तो बोगदा आहे. तिथं भारतासाठी काय अतिशय महत्त्वाचा तो आपण एक म्हणू शकतो पॉईंट आहे. लक्षात ठेवायचं, अतिशय महत्त्वाचा तो पॉईंट दिसतो तुम्हाला. त्याच्यानंतर चेक करा, जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणते. आता बघा जर बघितलं याच्यामध्ये, तर जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये जर बघितलं तर कोणत्या शहरांनी तिथं बाजी मारली आहे, तर लक्षात ठेवायचं न्यूयॉर्क. ठीक आहे, न्यूयॉर्क शहर जर बघितलं जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. ठीक आहे, तर आपण विचार करू शकतो की भारतामधला एखादा नंबर लागू शकतो का, तर भारताचा बरेच तिथं आपण म्हणू शकतो 30 नंबरच्या नंतर त्याचा नंबर आहे मुंबई, आणि तिथं काय दिल्ली तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ते लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर बघा एप्रिल 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोर्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण. आता बघा जगातला सर्वात श्रीमंत शहर विचारला जाऊ शकणार, कुठला आहे तो, न्यूयॉर्क. इथं जर बघितलं जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण विचारला जाऊ शकते, काय दिलेलं आहे, बर्नार्ड अर्नॉल्ड, बरोबर आहे. काय दिलेलं आहे इथं, बर्नार्ड अर्नॉल्ड. हा जो आहे समजा एप्रिल 2024 नुसार, ठीक आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तिथं ठरलेले आहे. लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याच्यानंतर चेक करा 2024ची मिस युनिव्हर्स. आता तुम्हाला माहित आहे की मिस युनिव्हर्स किताब आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मिस वर्ल्ड आहे, तर हे तिथं विचारला जातात. मिस युनिव्हर्स जर बघितलं तर मिस युनिव्हर्स कोण ठरलेले आहे, व्हिक्टोरिया थिलविक, बरोबर आहे. व्हिक्टोरिया थिलविक हे 2024च्या मिस युनिव्हर्स आहे. लक्षात ठेवू शकतो. बरेच आपण इथं म्हणू शकतो की जास्त एक्सप्लेन करत नाही मी, कारण की बरेच आपल्याला क्वेश्चन इथं कव्हर करायचा आहे कमी वेळेमध्ये, कारण की ते सर्व महत्त्वाचे आहे मित्रांनो. परीक्षेला जाता जाता हे तुम्ही एकदा व्हिडिओ जरी बघितला तरी तो पूर्णपणे पॉईंट काय होऊ शकतो, रिव्हिजन होऊ शकतो. भारतीय नौदलाची नुकतीच पहिली महिला हेलिकॉप्टर, बरोबर आहे की पायलट कोणी बनलेले आहे, कोण बनले आहे तिथे असं विचारलं गेलेलं आहे. तर त्याचं नाव आहे अनामिका बी राजीव. अनामिका का रे, बी राजीव. हे भारतीय नौदलातील नुकतीच पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेली आहे. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चेक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच सामाजिक न्याय पुतळा कुठं निर्माण झालेला आहे किंवा आपण म्हणू शकतो उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे, तर हे लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये आपण म्हणू शकतो 125, ठीक आहे, 125 फूट, बरोबर आहे की एवढा हा पुतळा आहे. तो काय म्हणतो, सामाजिक न्याय पुतळा तो म्हणून तिथं मानण्यात येतो. जगातील हा सर्वात मोठा पुतळा आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं की तो कुठं आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे तिथं जर बघितलं ना तर आपण म्हणू शकतो राज्याचं नाव किंवा समजा त्याचं ते किती उंच आहे हे पण विचारल्या जाऊ शकते. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा पॉईंट जर बघितलं, रिकामी जागा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नुकतीच काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. आता जर बघितलं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर विजया रहाटकर. विजया रहाटकर ह्या महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे.
जर लक्षात जर ठेवलं तर विजया रहाटकर यांची जर बघितलं तर आपण म्हणू शकतो राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तर आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महाराष्ट्र बरोबर आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहे? तर तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट करा। बरं मी सांगू देतो रुपाली ताई चाननकर बरोबर आहे काय त्याचं नाव रुपाली चाननकर की चालरकर काहीतरी आडनाव आहे ते लक्षात ठेवा। रुपालीताई तिथं लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष जर बघितलं तर रुपालीताई तिथं आहे। मला एक्झॅक्ट चाननकर की चाकणकर काहीतरी आडनाव आहे एक्झॅक्ट मला क्लिक नाही होत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटांचे ते काय आपण म्हणू शकतो मेंबर आहे। लक्षात ठेवायचं विजया रहाटकर हे महिला राष्ट्रीय महिला आयोगाचे काय झालेले आहे अध्यक्ष बनलेले आहे आणि ह्या माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या काय अध्यक्ष होत्या। म्हणजे इथं जर चेक जर केलं तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहे कोण विजया रहाटकर आणि आता काय झालेल्या त्या तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या काय झालेल्या अध्यक्ष झालेला आहे। आणि आता सध्या जर प्रेझेंटमध्ये जर बघितलं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहे रुपाली चाननकर ठीक आहे ते लक्षात ठेवायचं आहे। नंतरचा पॉईंट समजून घ्या काय म्हणतो चेक करा। राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 या ठिकाणी पार पडले। तर लक्षात ठेवायचं मध्य प्रदेशमध्ये ते कुठला ठिकाण आहे भोपाळ भोपाळ या ठिकाणी काय पडलेलं आहे सॉरी महाराष्ट्र नाही रे बाबा मध्य प्रदेश एमपी इथं काय असेल ते एमपी राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 सध्या कुठं पार पडलेलं आहे तर लक्षात ठेवायचं भोपाळ कुठं आहे ते एमपी मध्ये। केंद्राची युनिफाईड बरोबर पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोण? आता बघा जेव्हा देशातील पहिला असतो राज्यातील पहिला असतो महिलावर पहिल्यांदा विचारला जातो तिथं प्रश्न बनत असतो तर तो कुठला आहे महाराष्ट्र। केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना कोणी चालू केलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने ते चालू केलेले आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ती गोष्ट जर बघितलं पहिले त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे तर आपल्याला ते लक्षातच ठेवायचं आहे। बघा मित्रांनो समजा आपण दिलेलं आहे देशातील पहिले AI बरोबर AI विद्यापीठ कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे देशामधला आहे हा ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं की कर्जत मध्ये आहे तो कुठं आहे तो कर्जत आणि कर्जत कुठं आहे बेटा महाराष्ट्रामध्ये देशातील पहिला AI विद्यापीठ ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं कर्जत या ठिकाणी कर्जत तुम्हाला माहिती आहे कुठं आहे ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी AI विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे हे पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा होता। चला राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय होणार बरं कुठं होणार तर इथं लक्षात ठेवायचं पुण्यात होणार आहे। म्हणजे आपण म्हणू शकतो सध्या अजून झालेलं नाही पण लक्षात ठेवायचं राज्यातील बरं राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय कुठं होणार आहे तर लक्षात ठेवायचं ते पुण्यात ठीक आहे पुण्यात तो निर्माण होणार आहे। त्याच्यानंतरचे काय देशातील पहिले लेखकांचे गाव आता हा जर पॉईंट जर बघितलं ना अतिशय महत्त्वाचा आहे कारण की आपण जर बघितलं पहिले लेखकांचे गाव जर बघितलं तर कुठं आहे ते थानो थानो देहरादून हे आपल्याला माहिती आहे देहरादून कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये थानो या ठिकाणी म्हणजे तो एक गाव आहे थानो नावाचा देहरादून ठीक आहे। आणि तिथं जर बघितलं तर तो जिल्हा पण म्हणू शकतो उत्तराखंड राज्य देशातील पहिले लेखकांचे गाव लक्षात ठेवायचं मित्रांनो थानो विचारला जाते कारण की तो देशातील पहिला आहे। समजून घेऊ आपण 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणी प्राप्त केलाय कोणत्या राज्याला तो मिळालेला आहे तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाबतीत आहे तर 100% इथं प्रश्न बनणार 2024 चा राष्ट्रीय आपण आपल्याला म्हणायचं आहे सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो कोण आहे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे। नंतरचा पॉईंट समजून घ्या अंदमान निकोबार बेटची राजधानी तुम्हाला माहिती होती काय आहे ते पोर्ट ब्लेअर काय ते पोर्ट ब्लेअर यांचं आता काय झालेलं आहे नामांतरण झालेलं आहे त्याचं नाव झालेलं आहे श्री विजयपुरम। श्री विजयपुरम हे पोर्ट ब्लेअर जो जुनं नाव होतं त्याचं आता नवीन नाव तुम्हाला काय दिसते श्री विजयपुरम। श्री विजयपुरम आता हे अंदमान निकोबार बेटची काय राहणार आहे राजधानी राहणार आहे हे महत्त्वाचं पॉईंट होतं। त्याच्यानंतर चेक करा महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून काय केलेलं आहे राज्यशास्त्र नाही राज्यशस्त्र बरोबर आहे की तलवार हे आपल्याला जे दिसतात चाकू वगैरे हे सगळं शस्त्र आहे बरोबर आहे की तर राज्यशस्त्र म्हणून काय केलेलं आहे घोषित केलेलं आहे। तर महाराष्ट्र सरकारचा तो काय मोठा निर्णय आहे तर त्याला आपण म्हणू शकतो दांडपट्टा। दांडपट्टा जर बघितलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध तो काय म्हणू शकतो एक शस्त्र होता। त्याच्यानंतर बाजीराव पेशवे हे आपल्याला माहित आहे दांडपट्ट्यासाठी फेमस होते आणि त्याचा जो शस्त्र आहे दांडपट्टा हे काय केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे रे राज्यशस्त्र म्हणून तिथं काय केलेलं आहे घोषित केलेलं आहे कारण की तो विशेष आहे। तलवार तर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये दिसेल पूर्ण जगामध्ये दिसेल पण दांडपट्टा बरोबर आहे की नाही फक्त काय दिसेल की महाराजांचा तो काळामधला सर्वात मोठा काय रे शस्त्र असं समजल्या जातो ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं दांडपट्टा। त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
ठीक आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे. पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा जर बघितलं तर किती वर्ष होती हे विचारलं जाऊ शकते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे कोणत्या राज्याची आहे हे कोणी विचारणार नाही, कारण की ते सगळ्यांनाच माहित आहे. बरं आहे, पूर्ण गव्हर्नमेंटने निवडणूक त्याच्यावर लढवलेली आहे. 21 ते 25 वय वर्ष काय, 21 ते 25 नाही 65, 21 ते काय रे 65 वय वर्ष इथं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये ज्या काही महिला पात्र ठरणार आहे त्यांचं वय जर बघितलं 21 ते किती पाहिजे होतं, 65. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. समोरचा पॉईंट आपण समजून घेऊ, काय म्हणतो काय नाही, चेक करा. पहिले खो खो विश्वचषक स्पर्धा जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशात होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की हा जगातील पहिला आहे. पहिला खो खो विश्वचषक, बरोबर आहे की, स्पर्धा जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये समजा आपण म्हणू शकतो होणार आहे. तर तो जो देश जर बघितला तर कुठला आहे तो, भारत. कारण की भारतामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट होत आहे. आणि विश्वचषक स्पर्धा जर बघितला ही पहिली आहे, पहिली खो खो आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्याला, पहिली खो खो तुम्ही लहानपणामध्ये खेळत होतो मित्रांनो, आणि आता तो विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांचा काय स्थान मिळालेला आहे की ते तिथं जर बघितलं तर ती स्पर्धा कुठे होणार आहे, जानेवारी 25 मध्ये, म्हणजे याच महिन्यामध्ये कुठे होणार आहे, तर आपण म्हणू शकतो भारतामध्ये ते आयोजित करण्यात येणार आहे, नियोजित आहे, हे लक्षात ठेवू शकतो आपण. चला समोरचा पॉईंट जर बघितला तर तुम्हाला माहित आहे की आपण हा चौथा पार्ट बघितला चालू घडामोडीचा. तुम्ही 3 पार्टला अतिशय आपण म्हणू शकतो बऱ्याचपैकी प्रतिसाद दिलेला आहे. बऱ्याचपैकी म्हणण्यापेक्षा की चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. आणि लगेच आपण काय करणार आहे, पार्ट आपल्याला दिसत आहे 5 कमिंग सून येणार आहे ते, ठीक आहे. इथं आपण थांबणार आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराज. थँक्यू सो मच.